नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी तुम्हाला यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लंडनचे डॉक्टर उत्तम शिराळकर यांनी माझे काही व्हिडिओ इंग्रजी श्रोत्यांना ओळख करून देण्यासाठी इंग्रजीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी बनवलेल्या व्हिडिओचं एक यूट्यूब चॅनेल ते स्वतः चालवतात. त्याची लिंक मी ते खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ज्यांना याविषयी इंग्रजी आपल्या मित्रांना कळवायचं असेल त्यांनी ही लिंक जरूर पाठवावी, स्वतः बघावी, असं मी आवाहन करतो. खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंक मिळू शकेल. मित्रांनो, आजचा विषय हा मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावध करण्यासाठी मांडायचा ठरवलेला आहे. आणि त्याचं कारण अगदी नेमकं सांगायचं तर तुम्हाला माहिती असेल की लोकसभा निवडणुका 8 महिन्यापूर्वी झाल्या, निकाल आले. तेव्हापासून फडणवीस यांनी एक भूमिका सातत्याने मांडली. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जे अपयश आलं किंवा लागोपाठ तिसऱ्यांदा बहुमत मिळवणं अशक्य झालं, त्याचं कारण आपल्या परीने समजावताना देवेंद्र फडणवीस एक गोष्ट सतत सांगत आले की आमचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा पराभव हा फेक नॅरेटिव्हने झाला. आणि फेक नॅरेटिव्ह याचा अर्थ असा असतो की लोकांच्या मनामध्ये काही गैरसमज निर्माण केले जातात आणि ते गैरसमज हीच वस्तुस्थिती असं वाटून लोक गडबडतात आणि भरकटत जाऊन मतदान करतात. अशा पद्धतीत आपल्याला अपयश आलं. आपल्याविषयी म्हणजे भाजपविषयी चुकीचे समज पसरवण्यात आले आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला किंवा इंडिया आघाडीला मिळाल असं देवेंद्र फडणवीसांना सुचवायचंय. आज मी हा विषय फेक नॅरेटिव्ह का घेतोय, तर फेक नॅरेटिव्ह किंवा गैरसमज कसे पसरवले जातात हे सांगितलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की फेक नॅरेटिव्हने आमचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, तर तो फेक नॅरेटिव्ह काय होता? तुम्हाला आठवत असेल, राहुल गांधी हातामध्ये ते एक तांबडं पुस्तक घेऊन भारताची राज्यघटना, संविधान धोक्यात आहे म्हणून परत परत सांगत होते. तो फेक नॅरेटिव्ह होता. फेक नॅरेटिव्ह म्हणजे काय होतं? तर भाजपला किंवा मोदी शहा म्हणतात तसं यांना 350 पेक्षा अधिक, 2/3 पेक्षा अधिक लोकसभेत बहुमत मिळालं तर हे घटनाच रद्द करून टाकतील. घटनेमध्ये जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण रद्द करून टाकतील. घटना धोक्यात आहे आणि घटना धोक्यात आहे म्हणून लोकशाही धोक्यात आहे वगैरे वगैरे जो गैरसमज पसरवला जात होता तो फेक नेरेटिव्ह होता. फेक नॅरेटिव्ह याचा अर्थ सरळ सरळ शुद्ध थापेबाजी असते. आता गंमत लक्षात घ्या, हा फेक नॅरेटिव्ह निर्माण कुठून झाला? तर कर्नाटकातले भाजपचे एक खासदार हेगडे नावाचे, त्यांनी कुठेतरी अतिशयोक्ती केल्यासारखं बोलताना भाजपला 400 जागांचा पल्ला लोकसभेत गाठायचा आहे, 350 पेक्षा पुढे जायचंय, याचं कारण आम्हाला घटना बदलायची आहे, असं कुठेतरी केलेलं एक फुटकळ विधान होतं. फैजाबाद किंवा अयोध्या ज्या मतदारसंघात येते लोकसभेच्या, तिथले एक लल्लन सिंग नावाचे भाजपचे खासदार होते. त्यांनीही अशीच मुक्ताफळं उधळली की आरक्षण रद्द करण्यासाठी भाजपला प्रचंड बहुमत हवं आहे. आता हे दोघेही म्हणजे कर्नाटकातले हेगडे किंवा उत्तर प्रदेश अयोध्येमधले लल्लन सिंग नावाचे खासदार हे कुणी भाजपचे फार मोठे नेते नाहीत किंवा भाजपच्या धोरणात्मक भूमिकेविषयी बोलू शकतील किंवा भूमिका ठरवू शकतील असे हे कोणीही नेते नाहीत. ज्यांच्या बडबडीकडे
आपण साफ दुर्लक्ष करावं असे हे फुटकळ नेते आहेत. पण त्यांनी जी वक्तव्य केली ती अतिशयोक्ती होती. त्याचा पक्षाच्या भूमिकेशी धोरणाची काडी मात्र संबंध नव्हता. पण त्याचा इतका बागुलबुवा करण्यात आला की ही सगळ्यात आतली बातमी आहे. आणि मग त्यावरून राहुल गांधी हातात ते तांबडं पुस्तक घेऊन फिरायला लागले. आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत गेला. वरकरणी अशा गोष्टी किती दुष्परिणाम घडवू शकतात याचा अंदाज येत नाही. पण हळूहळू जेव्हा ती भावना जनमानसात घट्ट रुजून बसते तेव्हा त्यातून एक भयगंड निर्माण होतो. आणि त्याचा फायदा तुमचे शत्रू उठवू शकत असतात. आणि नेमकी तीच गोष्ट लोकसभेच्या वेळेला झाली. फेक नॅरेटिव्ह याचा अर्थ तो असतो, आपल्या विरोधामध्ये काहीतरी लोकांमध्ये समज पसरवले जातात, गैरसमज पसरवले जातात आणि त्याचा फायदा उठून आपल्या विरुद्ध एक वातावरण निर्मिती केली जाते. त्याला फेक नॅरेटिव्ह म्हणतात. हा सगळा तपशील मी तुम्हाला एवढ्यासाठी समजवला की फेक नॅरेटिव्हमुळे भाजपचा पराभव झाला असं लोकसभा निवडणुकीनंतर सांगणारे देवेंद्र फडणवीस आजचे मुख्यमंत्री यांना सावध राहणं आवश्यक आहे. कारण आता त्यांच्या विरोधामध्ये एक फेक नॅरेटिव्ह हळूहळू तयार केला जातोय. महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा आपला पराभव पुसून काढत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत शिताफीने भाजपच्या अन्य दोन मित्रांना समजूतदारपणे सोबत घेऊन आपल्या पक्षाला अधिक यश मिळवून देताना मित्र पक्षांना देखील दणदणीत यश मिळेल यासाठी काबाड कष्ट उपसले. आणि म्हणून 288 आमदारांच्या विधानसभेमध्ये महाविकास महायुतीला आज 234 जागा इतका प्रचंड आकडा मिळू शकलेला आहे. पण निवडणुकीचे निकाल लागल्यापासून मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन खाते वाटप होऊन पालकमंत्री वगैरे वगैरे प्रत्येक वेळेला एक गोष्ट ठणठणीत ओरडून सांगितली जाते की महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असलं तरी त्यांच्यामध्ये मित्र पक्षांची धुसफूस थांबलेली नाही. सातत्याने ती धुसफूस चालू आहे. आणि मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांचे आपसामध्ये सतत धुसफूस चालू आहे, नाराजी चालू आहे. एकनाथ शिंदे नाराज झाले आणि गावी गेले वगैरे वगैरे चर्चा सातत्याने सुरू असतात. देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलवली की त्या बैठकीवर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बहिष्कार घालतात किंवा एकनाथ शिंदे स्वतंत्रपणे कुठचा तरी एक वेगळं आपली बैठक बोलावतात. हे जे सगळं पसरवलं जात आहे याला एक प्रकारे फेक नॅरेटिव्ह म्हणू शकतो. कारण वेळोवेळी जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असे तिघेही लोक एका मंचावर महत्वाच्या ठिकाणी दिसत असतात. आणि त्यांच्यामध्ये संवाद किती कसा आहे याचं चित्र आपल्याला डोळ्याने बघता येतं. पण एकीकडे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारमध्ये धुसफूस आहे. तीनही प्रमुख नेत्यांमध्ये आपापसात अजिबात बेबनाव निर्माण झालेला आहे. हे ओरडून ओरडून सांगितलं जातंय. अशा वेळेला दिल्लीमध्ये राष्ट्रीय माध्यमातून हळूहळू करत देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा एक वेगळा प्रयास सुरू झालेला आहे. या 2 दिवसामध्ये मी अचानक काही सोशल मीडियामध्ये युट्यूबर्समध्ये एक नवी थिअरी, ज्याला आपण नॅरेटिव्ह म्हणू शकतो, तो समोर येतोय की भाजपमधला उच्च स्तरावरचा नेता अमित शहा जे आहेत ते आणि एकनाथ शिंदे मिळून महाराष्ट्रातल्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांना काटछळ देण्याचं राजकारण खेळतायत. ही एक नवी थिअरी फ्लोट केली जाते. अजून तरी अल्पमताचं सरकार चालवत असताना आणि लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असताना नरेंद्र मोदींना
निवृत्त करून त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री आणण्याविषयी भाजपमध्ये कुठली चर्चा नाहीये. पण भाजप व्यतिरिक्त बाकीच्या सगळ्या गोटामध्ये मोदी नंतर कोण याची चर्चा होत असते. उदाहरणार्थ, महाराष्ट्राचे एक बुद्धिमान संपादक कुमार केतकर एक थिअरी मांडतात. भाजपचा हा वर्चस्व आहे, भाजपचा हा जोश आणि जोर आहे, हा नरेंद्र मोदी असेपर्यंतच चालणार आहे. ज्या वेळेला भाजपच्या नेतृत्व पदावरून नरेंद्र मोदी बाजूला होतील किंवा भाजपचा सर्वोच्च नेता म्हणून नरेंद्र मोदी नसतील, त्यावेळेला भाजप विस्कटायला सुरुवात होईल. भाजपमध्ये तूटफूट, हेवे दावे आणि बेबनाव शिगेला पोहोचेल. हे कुमार केतकर यांचं भाकीत आहे. एक प्रकारे ते भाकीत वगैरे नाहीये, ती थिअरी आहे. यातूनच फेक नॅरेटिव्ह तयार केले जात असतात. जर तुम्ही शत्रूचा भेद करू शकत नसाल तर शत्रूमध्ये गैरसमजाचं विष कालवायचं असतं. आणि मग शत्रू गोटामध्ये एकमेकाच्या विरुद्ध एकमेकांकडे संशयाने बघणारी माणसं जशी तयार होतात, तसतसं त्यांच्या कानामध्ये आणखीन काही विष कालवून त्यांना एकमेकाविरुद्ध उभे करता येतात. हे हजारो वर्षापासून मानवी इतिहासामध्ये घडलेल्या घटनांमधून दाखवता येतं आणि सांगता येतं. तेव्हा केतकर जे सांगतायत ते असत्य नाही, पण त्यातून असत्याचा एक फेक नॅरेटिव्ह उभा केला जाऊ शकतो. मोदी असेपर्यंत याचा अर्थ मोदी गेल्यानंतर कोण याची सुरुवात होत असते. मोदी बाजूला झाले तर मग भाजपचं नेतृत्व कोण करणार? मग सर्वसाधारणपणे आज भाजपमध्ये 2 नंबरचा नेता मानले जाणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा, जे एक प्रकारे भाजपला वारंवार निवडणुका जिंकण्यातली जी रणनीती बनवतात, असे अत्यंत कुशल संघटक अमित शहा हेच नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी असतील असंही बोललं जात असतं. आणि मग जर मोदींच्या नंतर आपल्याला पंतप्रधान व्हायचं असेल, पक्षाचा आणि देशाचा सर्वोच्च नेता व्हायचा असेल, तर आपल्या स्पर्धेत येऊ शकणारे जे प्रतिस्पर्धी पक्षांतर्गत आहेत त्यांना खड्यासारखे बाजूला करण्याचा प्रयत्न अमित शहा करतात किंवा करणार, ही एक थिअरी तयार होते. आणि अशी एक थिअरी मी बघितली आज एका ठिकाणी, हे ऐकायला मिळालं. उद्या त्यावरून उचलून भाजपचे हितशत्रू असलेले संपादक, पत्रकार, बुद्धिजीवी, विश्लेषक याचा अधिकाधिक बोलबाला करत जाणार आहेत. आणि हीच पद्धत असते. तुम्हाला माहिती आहे, त्या काय कारवान नावाच्या मासिकामध्ये न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल आधी एक लेख छापून आला. कोणते टकले नावाचे आहेत, त्यांनी एक लेख लिहिला. काय तर लोया यांचा त्या कुठच्या लग्न समारंभात गेले असताना अन्न विषबाधेने जो मृत्यू झाला तो संशयास्पद मृत्यू आहे. कारण लोया यांच्या समोर अमित शहा यांच्या विरोधातली त्या एन्काउंटरची केस चालू होती. तिकडे लोया यांचा मृत्यू झाला आणि अमित शहाना क्लीन चिट मिळाली. आणि म्हणजेच लोयांचा काटा काढण्यासाठी अमित शहानी केलेलं ते कारस्थान होतं, अशी थिअरी तयार झाली. आणि बघता बघता कारवान नावाच्या एका नगण्य मासिकामध्ये आलेल्या लेखातून वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये, वेगवेगळ्या छापील माध्यमांमध्ये आणि चॅनेलमध्ये ही बातमी उचलली गेली. त्याच्यावरून डिबेट रंगवण्यात आले, चर्चांना उधाण आलं, अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत विषय गेला. नॅरेटिव्ह असे तयार केले जातात. वास्तविक लोया यांच्या मृत्यूच्या बाबतीतली घटना अशी होती की स्वतः मुंबई हायकोर्टाचे प्रमुख न्यायमूर्ती हे सुद्धा त्या सगळ्या घटनाक्रमाचे साक्षीदार होते. न्यायमूर्ती लोया यांना विषबाधा झाल्यानंतर त्यांना घाईगर्दीने जे उपचार करण्याचे प्रयत्न झाले
अगदी त्यांचं पोस्टमॉर्टेम शेवटी झालं मृत्यूनंतर. या सगळ्या घटनेचे साक्षीदार हे मुंबई हायकोर्टाचे प्रमुख न्यायमूर्ती होते. तरी त्याच्यावर सुद्धा एक प्रश्नचिन्ह लावण्यात आलं आणि त्यामध्ये अमित शहा यांना आरोपी ठरवण्याचा प्रयत्न एका लेखातून झाला. पण बघता बघता तो लेख हा विविध माध्यमातून त्यांच्याशी गुंतलेल्या हितसंबंधितांनी उचलला आणि त्याचा इतका गवगवा केला की सुप्रीम कोर्टाला त्या विषयामध्ये हस्तक्षेप करून असं कुठलाही कारस्थान झालं नाही आणि तो जो मृत्यू आहे त्यावर शंका घेण्यासारखं काही नाही असा निर्वाळा द्यावा लागला. पण त्यामध्ये जवळजवळ वर्ष दीड वर्ष निघून गेलं. सांगण्याचा हेतू असा आहे की सुरुवात किती छोटी हो बघा. एका इंग्रजी मासिकामध्ये छापून आलेला एक लेख आणि मग त्यांचे बगलबच्चे, भाजप विरोधकांचे वेगवेगळ्या माध्यमातले बगलबच्चे असं एक पिल्लू सोडलेलं असतं. ते उचलतात उचलतात आणि त्याचा एक अकराळ विक्राळ राक्षस तयार करतात. देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मार्गातून हटवण्यासाठी अमित शाह हे एकनाथ शिंदेना हाताशी धरून महाराष्ट्रात कुछ बडा होने वाला है अशा रीतीचा एक व्हिडिओ बनवला जातो. तो जितका देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध आहे तितकाच अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्याविषयी संशय आणि शंका निर्माण करणार आहे. त्यामुळे डाव लक्षात येतो की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह या तीनही प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यामध्ये अतिशय महत्वाची आणि एकत्रित भूमिका बजावलेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र होते, एकत्र भेटत होते, पण त्यांचा सूत्रधार अमित शाह होते हे लपून राहिलेलं नाही. आणि म्हणून त्या तिघांमध्ये एकमेकांविषयी संशय आणि शंका निर्माण होतील अशा प्रकारे या एका सोशल मीडियातल्या एका व्हिडिओमध्ये मांडणी करण्यात आलेली आहे. आणि मग संघाला कसा देवेंद्र फडणवीस पाहिजे आहे आणि संघाचा अमित शहाना कसा विरोध आहे आणि म्हणून अमित शहा हे संघाला टांग मारण्यासाठी एकनाथ शिंदेना हाताशी धरून देवेंद्र फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत वगैरे वगैरे वर्णन बघितल्यानंतर मला लक्षात आलं की ही फेक नॅरेटिव्हची सुरुवात आहे. या प्रकारचे फेक नॅरेटिव्ह जेव्हा सुरुवात केले जातात तेव्हा त्याला अंकुर फुटल्यानंतरच ताबडतोब त्याचा अंकुर ठेचून काढला पाहिजे. जैतं त्याला नवनवी पालवी फुटत जाते आणि बघता बघता त्याचं एक झाड आणि वृक्ष तयार केला जातो. देवेंद्र फडणवीस यांनी याकडे अशा प्रयत्नांकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कारण यामागचा हेतू सरळ आहे. असं काही होत असेल असं नाही, पण ज्या वेळेला अशा बातम्या फुगवून फुगवून सांगितल्या जातात तेव्हा देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अमित शहा असतील यांचे जे निष्ठावान अनुयायी आहेत, त्यांच्याबद्दल आपुलकी आणि आस्था असलेले लोक आहेत, अशा अनुयायांमध्ये गैरसमज निर्माण होतात आणि त्यांच्यामध्ये जेव्हा लठ्ठालठ्ठी सुरू केली जाते मुद्दाम तशा लोकांच्या प्रतिक्रिया उद्या घेतल्या जाणार आणि त्यावरून आणखीन व्हिडिओ बनवले जातील, त्यावरून आणखीन वेगवेगळ्या चॅनेलमध्ये आणि वर्तमानपत्रामध्ये बातम्या बनवल्या जातील आणि बघता बघता हा एक फेक नॅरेटिव्हचा अकराळ विक्राळ राक्षस तुमच्या समोर येऊन उभा राहतो. यामध्ये अर्थातच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं हा हेतू आहेच, पण त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस टार्गेट नाही झाले तरी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शंकेचं वातावरण तयार होतं. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकाकडे शंकेने बघायला लागतात. मग आपल्याकडे बघून एकनाथ शिंदे हसत का नाही असंही सांगितलं जातं. तेव्हा देवाभाऊंना एकच आग्रह आहे किंवा विनंती आहे की सावध व्हा. फेक नॅरेटिव्ह ऑलरेडी जन्माला आलेला आहे, त्याचं बाळणपण झालेलं आहे
आज तो कदाचित एका यूट्यूबच्या सोशल मीडियाच्या एका व्हिडिओमध्ये दिसत असेल, पण म्हणतात ना, पोराचे पाय पाळण्यात दिसतात. या या एका हिंदी व्हिडिओमध्ये मला पाळण्यातलं पोर दिसलंय आणि त्या पोराचे पाय दिसलेले आहेत. आणखीन आठवड्याभराने 10-15 दिवसाने ते पोर रांगायला लागेल किंवा आपल्या पायावर उभं राहून चालायला लागेल, अशी ही शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वेळी सावध करण्यासाठी हा व्हिडिओ केला. त्यांच्या अनुयायांना सावध करण्यासाठी, शिंदे आणि शहांच्याही अनुयायांना सावध करण्यासाठी हा व्हिडिओ केला. फेक नॅरेटिव्ह जन्माला आलेला आहे. असो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.